या ठिकाणी हातकणंगलेमध्ये सगळ्या चर्चा विस्तारल्यानंतर आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, महाआघाडीच्या आमचे दुसरे घटक पक्ष, मित्र पक्ष आमचे काँग्रेस पक्ष असेल, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असतील, ह्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचं मी पहिला मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी दिलेल्या संधीत 100% मी सोनं करेन अशी माझी स्वतःची खात्री आहे. आणि त्या सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी चांगल्या प्रकारे मी या इलेक्शनचा प्रचार करेन. कारण या तिन्ही प्रमुख पक्षांची प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मोठी यंत्रणा आहे आणि आमचं वातावरण पहिलेच तयार आहे. आज उद्धव साहेबांना प्रचंड सहानुभूती जनतेमध्ये आहे, पवार साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे, राहुल गांधी साहेबांना ज्या मोठी सहानुभूती आहे आणि या सगळ्याच्या माध्यमात या ठिकाणी मला वाटते की या इलेक्शनमध्ये आम्हाला एक चांगलं यश मिळेल. आज आमच्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ आहेत, कोल्हापूरचे या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री माजी मंत्री आमचे आदरणीय सतीश पाटील साहेब या ठिकाणच्या सोबत आहेत, आमचे राजूबाबा आवळे असतील आमदार साहेब, माजी आमदार राजू आवळे असतील, आमचे दोन्ही सहकारी माजी आमदार आमचे उल्हासदादा असतील, आमचे आदरणीय डॉक्टर मिंचेकर साहेब असतील, आमची सगळी टीम या ठिकाणी तयार आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे मला जरूर खात्री आहे की आम्ही सगळे या ठिकाणी एका चांगल्या प्रकारे एकत्र प्रचार करून आम्ही जनतेसमोरची बाजू मांडू आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगलं यश मिळेल. एक विद्यमान खासदार आणि एक माजी खासदार जे शेतकरी नेते म्हणून देखील ओळखले जातात, अशांच्यासोबत तुमची लढत असणार आहे. कसं ह्या लढतीकडे नाही, आता समोर कोण आहे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी पक्षानं आम्हाला, आमच्या महाआघाडीने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये या ठिकाणी शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, शेतकरी असतील, उद्योजक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा आपले दलित समाज असेल, ह्या सगळ्यांच्या या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व करायचं. ते इलेक्शन कुठलीही असली, म्हणजे जिल्हा परिषदेची असली काय, आपल्या विधानसभेची असली काय आणि लोकसभा असली काय, शेवटी या ठिकाणी फक्त व्याप्ती जरी जी मोठी असली तरी मला वाटतं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात काय प्रश्न आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. किंवा ठिकाणी मी सुद्धा एक हाडाचा शेतकरी आहे, माझं घरसुद्धा शेतीवरती चालतं आणि त्या माध्यमातून आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याचे प्रश्न किती गहन आहेत, यामध्ये केंद्र सरकारकडनं किती मदत होते, राज्याकडून किती मदत होते आणि त्या माध्यमातून आज एकंदरीत शेती तोट्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न नेमकं शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे याची मला चांगली कल्पना आहे. त्यामुळे मला जरूर खात्री आहे की शेतकऱ्यांची बाजू मी समर्थपणे मांडू शकेन. तर दुसरे आमदार खासदार या ठिकाणी म्हणताय जे विद्यमान आहेत, आज गेल्या खेपेला आम्ही त्यांचा प्रचार केला होता, त्यांना आम्ही चांगल्या फरकाने निवडून दिलं होतं आणि त्या माध्यमातून आज आमची एवढीच अपेक्षा होती की त्यांनी किमान ज्या पक्षातून निवडून आले त्यांनी त्याच्यासोबत राहावं. जो काही या ठिकाणी आपला सत्ता संघर्ष घडला त्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी राहावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने ती घडली नाही. जरूर या ठिकाणी आज जनतेची अशी भावना आहे की आपला प्रतिनिधी किमान ज्या पक्षातून निवडून आला, ज्या नेत्याच्या माध्यमातून त्याला तिकीट मिळालं, त्या नेत्याशी त्या पक्षाशी तो किमान प्रामाणिक राहावा अशा प्रकारची लोकांची या ठिकाणी इच्छा आहे. आणि त्या माध्यमातून मला एक अभिमान वाटतो की मला या निमित्तानं उद्धव साहेबांची असलेली माझी निष्ठा ही सिद्ध करण्याची मला संधी मिळाली. कुठेही मी डळमळलो नाही की गेल्या अनेक वर्षामध्ये जी माझी राजकारण सुरुवात झाली ती झाली शिवसेनेमधून आणि माझ्या राजकारणाची अंतसुद्धा ही शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या सोबत होणार आहे हे मी ठामपणे सांगतो. त्यामुळं माझी निष्ठेची या ठिकाणी 100% फळ मला मिळेल की आमची जनता या ठिकाणी त्यांना आमचे काम करायची पद्धत चांगली माहिती आहे. तर खऱ्या अर्थानं मला पक्ष असला, आपले बाकीचे प्रश्न असले, निष्ठा असेल की हे असलं महाआघाडीचं आपलं हे वातावरण असेल, उद्धव साहेबांची सहानुभूती असेल, पवारसाहेबांची सहानुभूती असेल, काँग्रेस पक्षाची सहानुभूती असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला लढा आम्ही उभा करू आणि या लढ्यामध्ये आम्ही 100% यशस्वी होऊ अशी माझी 100% खात्री आहे.